नमस्कार मंडळी. तर आज आपण काहीतरी स्पेशल बनवणार आहोत. तर आज मी आणलं होतं हे पॅकेट दावत बिर्याणीचं. तर याच्यात इन्स्टंट बिर्याणी होते म्हणून म्हणता येईल. तर चला आपण ट्राय करूया. तर हे आहे माझ्याकडे दावतचं हैदराबादी बिर्याणीची किट आहे. यात आपल्याला पॅकेटमध्ये इन्क्लूड आहे म्हणताय 200 ग्राम राईस आहे आणि त्याच्यात बिर्याणीचा पेस्ट अवेलेबल आहे आणि काही मसाले पण अवेलेबल आहे आणि सोबत याच्यात बुराणी रायता सीझनिंग ते पण आहे अवेलेबल. तर हे आम्ही मॉलमधून आणलं होतं. चला मग याला ट्राय करून बघू. तर बघू शकता यातून बासमती राईस, बिर्याणीचा पेस्ट आणि हे मसाले आणि हे जे रायता आपल्याला जे दिलं आहे सीझनिंग ते आहे. तर चला मग ट्राय करूया. तर इथे आपण पाणी ठेवलं आहे तांदूळ टाकायसाठी. त्याच्यात आपण हे स्पायसेस जे आहे आपल्याला जे पॅकेटमध्ये आले आहेत ते आपण याच्यात टाकूया. तर चला मग हे स्पायसेस मी आता याच्यात टाकत आहे आणि यात थोडंसं आपण ऑइल पण सोडूया 1 टेबलस्पून. बघू शकता. आता आपल्याकडे काही चिकन नाही आहे त्यामुळे आपण पनीरच टाकूया. व्हेज बिर्याणी बनवूया. पनीरला छोटे छोटे पीसमध्ये कट करून घेऊ. आपल्या पाण्याला आता छानपैकी उकळी आली आहे. तर आपण आता हे धुतलेले जे तांदूळ आहे याच्यात टाकून घेऊया. तर आत्ताच आम्ही मार्केटमधून आलो होतो. खूप उशीर झाला आहे ऑलरेडी. ही बघा मधुरा आणि ही मी. थकलो आम्ही पूर्णच. आणि आत्ता आम्ही रात्रीचे वाजले आहे आम्हाला 11:15 आणि आत्ता आम्ही बिर्याणी ट्राय करतो. बिर्याणी आणि मधुराची आंघोळ वगैरे झाली आहे कारण खूप गरमी होत होती आम्हाला. तर मीची आंघोळ वगैरे करून दिली आहे. पण हो ती स्वतःच केली आहे. तर आता आम्ही बिर्याणीचं ट्राय करताय. आत्ता जे आम्हाला भूक लागून आहे कडाक्याची भूक लागून आहे कारण आम्ही बाहेर काहीच नाही खाल्लो. फक्त आईस्क्रीम खाल्ली बस. त्यानेच आमची भूक मरून गेली होती म्हणून आम्ही काहीच खाल्लं नाही. तर आता आम्ही बिर्याणी ट्राय करताय. हो ना मधुरा? हो बिर्याणी खूप यमी यमी होते. पण आम्ही व्हेज बिर्याणी बनवत आहे. याच पॅकेटची जर चांगली बिर्याणी बनणार तर आपण नेक्स्ट टाइम आपण चिकन बिर्याणी पण ट्राय करूया. चला तर मग बघूया आपला तांदूळ कुठपर्यंत झाला आहे. जो बिर्याणी राईस आपण टाकला होता ते. बघा इथे तांदूळ मस्त उकडत आहे आपले. आणि हे थोडेसे मटर होते माझ्याकडे जे मी फ्रीझरमध्ये ठेवले होते ते पण काढून घेतले आहे. आणि पनीर पण मस्तपैकी कापून घेतलं आहे. आणि आता आम्ही जे दूध वगैरे आणलं होतं ते सगळा पसारा होणार, घरभर पसारा होणार. मधुरानी पूर्ण रूम क्लीन करून टाकली आहे. आली तेव्हा खूप पसारा होता. खरंच माना लागेल माझ्या मुलीला. पूर्ण तिने क्लीन केला. खूपच पसारा होऊन होता ऑलरेडी. तिला म्हटलं मम्मासाठी कर थोडंसं, तर ती करून घेतली आहे. आता आपण पूर्ण तांदूळ ड्रेन करून घेतला आहे. बघा याच्या खाली पाणी पण आहे. तर चला आता आपण फोडणीची तयारी करू. इथे आपलं ते ऑनियन क्रिस्पी पण करणार आहे. पण एअर फ्रायरमध्ये करणार आहोत आम्ही कारण त्याच्यात ऑइल खूप कमी लागते. आणि जर आपण ऑइलमध्ये केलं तर भरपूर याच्यात तेल पकडून राहते. ते आवडत नाही आम्हाला म्हणून आम्ही एअर फ्रायरमध्ये करणार आहे याला. तर याला बारीक छान असे कापून घेतले आहे लंबे फाईनली चॉप. आणि हे मधुराच्या पप्पानी घापला आहे. ते पण मला मदत करत आहे. तर चला मग आता आपण गॅस चालू करू आणि स्टार्ट करू. किचनमध्ये जागा कमी असल्यामुळे आता आपण आपल्या हॉलमध्येच आपण हे करूया. इथे बघा एअर फ्रायरच्या आतमध्ये हे टाकून देऊ. एअर फ्रायर ऑन करून घेऊ. मागे आम्ही केलं होतं तर थोडंसं आमचं जळून गेलं होतं. पण यावेळेस आता आम्ही मधामधात याला खोलून पाहणार आहे. तर हे स्टार्ट झालं आहे. तर इथे आपण ऑइल टाकून घेतलं आहे. थोडंसंच ऑइल टाकलं आहे. मग याच्यात आपण टाकूया थोडंसं
पनीर आणि हे, कारण याची पेस्ट पूर्णच आहे म्हणून सांगितलं आहे आणि यात पूर्ण असं लिहून पण आहे की तुम्हाला काहीच टाकायची गरज नाही आहे म्हणून. यात आपण असे मटर टाकून घेऊया. स्टार्टिंगला याच्यात कांदा वगैरे टाकायची काही गरज नाही आहे. या पॅकेटमध्ये जसं सांगितलं आहे तसंच आम्ही करत आहे, कारण बघू त्याचा टेस्ट खरंच लागते की काय तर. आणि यानंतर आपण पनीर पण टाकून घेऊया याच्यात. यात असं मेन्शन करून आहे की काहीच तुम्हाला टाकावं लागणार नाही, तिखट नाही, मीठ नाही आणि अशी बनणार आहे म्हणून म्हणताय. चला बघूया. आता आपण हे मसाला पेस्ट जे आहे त्यांनी दिला आहे बिर्याणी पेस्ट म्हणून, त्यात टाकूया. बंद करा ना. आता आपण राईस पण स्टॉप कर. यासोबत आपल्याला जे रायताचं सीझनिंग भेटलं आहे त्यात आपण आता मिक्स करून पाहू. एका ग्लासमध्ये आपण हे पॅकेट जे आहे ते टाकून बघू. तर बघू शकता आपली बिर्याणी ही रेडी झाली आहे. आणि हे जे आपल्याला जे सीझनिंग दिले होते ते मी दह्यात घोटून टाकली आहे. तर चला आपण टेस्ट करून पाहू हे कशी झाली आहे. तर पहिले पाहूया हे मोकळी झाली आहे की नाही. तर मोकळी तर दिसत आहे मला. मोकळी तर दिसत आहे. तर इथे आमचे हे जे बरिस्ता म्हणते क्रिस्पी, खूप क्रिस्पी असं रेडी झालं आहे एअर फ्रायरमध्ये. आणि ही आमची बिर्याणी. चला मग तुम्हाला दाखवते मी. बघा किती मस्त झाली आहे बिर्याणी. टेस्ट पण खूप मस्त झाला आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करा. बाय. याच्यातच टाक पूर्ण.